कैसा टेस्ट लगा आपको? एकदम बढ़िया. कधीपासून घेताय वडापाव इथे? बरीच वर्ष झाली ना, जेव्हापासून यांनी चालू केलं तेव्हा आमचं चालूच आहे. होय ना. आवडतं ना तुम्हाला? हो हो. थँक्यू. मित्रांनो नमस्कार. तर हे पाहू शकता आपण एक आपल्या ताईचा मराठमोळ्या ताईचा स्टॉल आहे लहानसा. तर चला जाणून घेऊया की त्यांचा व्यवसाय कसा चालतो इथे. नमस्कार. काय नाव आपलं? वर्षापासून व्यवसाय करताय? 3 वर्ष. अच्छा. आणि 3 वर्षापासून व्यवसायामध्येच आहात की आधी नोकरी वगैरे? जॉब करत होत्या. मग व्यवस्थित कशामध्ये कम्फर्टेबल तुम्हाला वाटत होतं, जॉबमध्ये की व्यवसायामध्ये? व्यवसायामध्ये. व्यवसायच का? जॉब करण्यापेक्षा आपला स्वतःचं. एकदम एकदम. आणि स्टॉलवर तुमच्या लिहिलेलं आहे की पुरी भाजी येते. काय काय व्यवसाय आपला, कशा कशाचा व्यवसाय आहे? पुरी भाजी आहे, वडापाव आहे, कटलेट, समोसा आहे. पुरी भाजी, वडापाव, कटलेस. बटाटा बटाटा. अच्छा. आणि काय टायमिंग असतो इथला? 8 ते 1:00. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 1:30 वाजेपर्यंत दुपारी, आणि नंतर पुन्हा 4:30 ते 10. 4:30 ते 10. रात्री 10 वाजेपर्यंत. अच्छा. वडापाव बनवत आहे, चला आपण बघूया. बनव. तर ताई मी काय म्हणतोय की 3 वर्षामध्ये काय चांगले वाईट अनुभव इकडचे येतच असतील. रस्त्यावर व्यवसाय करायचं म्हणजे काय मस्करी नाही. इकडच्या लोकांचा काय त्रास? पालिकाच्या गाड्या हां येत होते ना. कोणाला आपले मराठी बांधव आहेत तर त्यांना कोणाला आपल्या वडापावची, पुरी भाजीची किंवा तुमचे काय भजी बिजी आहे त्याची ऑर्डर काही प्रोग्रामसाठी हवी असेल तर तुम्ही देऊ शकता का? तर मग त्याच्यासाठी तुमचं काय कॉन्टॅक्ट नंबर पुढे बोर्डवर दिलेला आहे, स्टॉलवर त्यांचा नंबर टाकलेला आहे, त्याच्यावर मित्रांनो कॉल करू शकता. तर ताई वडापावची चव खूप छान होती. आणि मित्रांनो सर्वांना आवाहन करेन की आपला मराठमोळे या ताईचा व्यवसाय इथे चालू आहे. छोट्याशा गाडीवर व्यवसाय करत आहेत. जास्तीत जास्त लोकांनी इकडे यायचा प्रयत्न करा आणि ताईंना होईल त्या प्रकारे मदत करायचा प्रयत्न करा. ताई इकडचा ॲड्रेस काय सांगू शकाल? एक्झॅक्ट ॲड्रेस? आंबेडकर रोड, टाकी रोड. आणि शेजारी हे पाहू शकता सरोजा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलच्याच खाली ताईचा व्यवसाय आहे. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपल्या लहानशा व्यावसायिक आहेत त्यांच्या प्रमोशनसाठी. नमस्कार.